शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांवर आता प्रशासनाचा धडाका सुरू झाला आहे। खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरातील आदर्श इंग्लिश ज्ञानपीठ या शाळेने शासनाची दिशाभूल करून शाळेच्या परवानगी प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याचे उघड झाल्यानंतर अखेर या शाळेची परवानगी रद्द करण्याची कारवाई जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केली आहे। या प्रकाराची धक्कादायक माहिती सर्वप्रथम दैनिक अजिंक्य भारतने प्रकाशात आणली होती। तक्रारदार नरेश भारसाकडे यांनी या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित पुरावे प्रशासनासमोर सादर केले। त्यांनी दाखवून दिले की आदर्श इंग्लिश ज्ञानपीठने शाळेची जागा दाखविली होती ती घाटपुरी शिवारातील एका शेतात, परंतु प्रत्यक्षात शाळा शहरातील 2 गुंठे जागेवर चालवली जात होती। म्हणजे शाळा दाखवली एकाच जागी आणि प्रत्यक्ष सुरू दुसऱ्या ठिकाणी। अशा प्रकारे शाळेच्या व्यवस्थापनाने शासनाची फसवणूक केली होती। हीच ती शाळा आहे या शाळेची आतापर्यंत कंप्लेंट झाली होती। त्या शाळेचा जागा ऍक्च्युअली घाटपुरीमध्ये 55/2 या शेत सर्वे नंबर मध्ये येईल ती शाळा होती, तिथं दाखवलेली होती, पण तिथं शेती केल्या जाऊ राहिली, पण शाळा नाहीये। पुरवठ तिथं असं दाखवण्यात आलं की तिथं 45,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम दाखवलेलं आहे, जे अवैधरित्या दाखवलेलं आहे। खोटे कागद आणि खोटे पुरावे लावून ती शाळा कधीतरी अवैधरित्या चालवायचा प्रयत्न या शाळेनं करण्यात आलेला आहे। त्या शाळेवर आता यावर चौकशी केल्यानंतर आता शिक्षण विभागाने हे शाळा अवैध म्हणून ठरवण्यात आली आहे। आता पुढील प्रश्न कशा पद्धतीने कोणकोणत्या कारवाई होतील, फौजदारी होते कोणती होते त्याकडे आमचं लक्ष आहे। आणि आमची माझी स्वतःची तक्रार असल्यामुळे माझी सदिच्छा अशी आहे की त्या शाळेवर पहिले आधी फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। की फसवणूक करून शाळेची फसवणूक करून विद्यार्थ्यांची फसवणूक करून पालकांची फसवणूक करून आणि शिक्षण विभागाची फसवणूक करून त्या शेती केल्या जाऊ राहिली आणि पीक विमा वगैरे घेतल्या जाऊ राहिले। त्यामुळे त्या शाळेची चांगली थोडी फसवणूक केलेली आहे, त्यात फौजदारी गुन्हा दाखल करायलाच पाहिजे। आता त्या बदल्यात आम्ही तक्रार करत असल्यामुळे माझ्या विरुद्ध भरपूर तक्रारी केल्या जात आहे, पण त्या तक्रारी थोडा पालकांच्या छाया लावून आतापर्यंत कोर्टामध्ये जायचा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जायचा एवढा मोठा गठ्ठा ही त्या माझ्या विरुद्ध तक्रारी आहे। पालकांना विचारता पालक म्हणता आम्ही तक्रार नाही केली, हे कोण करू तक्रारी? म्हणजे तुमच्या पालक मिटिंगचा ही तक्रारीचा वापर हे संस्था चालक स्वतः माझ्या विरुद्ध घेऊन वापर करत आहे। माझं हे समोरचं गोडाऊन आहे, त्या गोडाऊन मध्ये माझा नेहमी वापर असते, दुकानचा व्यवसाय आहे माझा। त्या व्यवसायामुळे सर्व गोष्टीचा अडचणी जे आहे ते सर्वात जास्त म्हणजे मी वैयक्तिक आहे। 1000 स्क्वेअर फूट मध्ये कोणती शाळा नसते, रस्त्यावर जर संडास बाथरूम असेल तर ती शाळा कोणत्या पद्धतीने असेल त्या पद्धतीची शहानिशा सर्व पालकांनी शिक्षण विभागाने सर्वांनी करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावे। या अनियमिततेमुळे शाळेला दुहेरी लाभ मिळत असल्याची बाबही पुढे आली। परवानगीसाठी दाखवलेल्या जागेवर इतर उद्देशांसाठी उपयोग करण्यात येत असल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे। तक्रारदार नरेश भारसाकडे यांनी अजिंक्य भारतच्या माध्यमातून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीअंती शाळेविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत। संबंधित अहवालानुसार शिक्षण विभागाने या शाळेच्या परवानगीबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले असून परवानगी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। शिक्षण क्षेत्रात वाढत्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई एक आदर्श उदाहरण ठरणार आहे। या प्रकरणामुळे अनेक पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून शासनाने असे गैरप्रकार करणाऱ्यांवर शाळांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। दुसरीकडे समाजातील सजग नागरिक व पत्रकारितेच्या माध्यमातून गैरप्रकार उघडकीस आणले जात असल्याने पारदर्शक प्रशासनाला चालना मिळत आहे। अजिंक्य भारतच्या सत्यशोधक वृत्तांकनामुळे आणि तक्रारदार नरेश भारसाकडे यांच्या चिकाटीमुळे अखेर शिक्षण क्षेत्रातील एक मोठा गैरप्रकार उघड झाला असून न्याय मिळाला आहे। प्रशासनाच्या या कारवाईमुळे भविष्यात अशा शाळांना वचक बसेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे।